सारे प्रश्न मला विचारता तुम्ही की आरक्षण जाणार, स्कॉलरशिप जाईल, नोकऱ्या जातील, पार्लमेंटच्या सीटा कमी होतील, एवढे प्रश्न विचारताय. एक साधा प्रश्न आजपर्यंत मला कोणी विचारला नाही, तो म्हणजे मी बौद्ध धम्माचीच दीक्षा का घेतोय. आम्ही आज जे बौद्ध झालोत तर बौद्ध होण्यामागे आमचा हेतू काय, तुमचा हेतू काय. कालपर्यंत आमच्या घरात देवी देवतांची पूजा व्हायची, खंडोबा मर्याई होती, आता ती हटवली आणि बुद्ध बसवला. काय एवढा हेतू आहे बाबासाहेबांचा बौद्ध धम्म तुम्हाला देण्यामागचा. हा हेतू आम्हा सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे की आज बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध का केलंय. हा जर हेतू तुमच्या समोर असेल, तुमच्या हजारो पिढ्या जरी आल्या तरी ते स्वतःला कधी महार लिहिणार नाहीत. आज आम्हाला आमचा हेतू माहिती नाही म्हणून आमच्यात संभ्रम आहे. महार लिहावं का चांभार लिहावं का ढोर लिहावं. ओबामा या देशाच्या संविधानाचा गौरव करताना, बाबासाहेबांचा गौरव करताना म्हणतो की बाबासाहेबांसारखी व्यक्ती जर आमच्या देशात जन्माला आली असती, आम्ही सूर्याचं नाव बदलून त्याला आंबेडकर असं नाव दिलं असतं. असा ओबामा सारखा माणसांचंही एक संघटन असलं पाहिजे, बौद्ध देशांचंही संघटन असलं पाहिजे. आणि 1950 साली या सगळ्या बौद्ध देशांनी मिळून एक कॉन्फरन्स आयोजित केली. 27 देश, 27 बुद्धिस्ट कंट्रीज 1950 साली एकत्रित आल्या आणि बाबासाहेब आंबेडकरांना या कॉन्फरन्ससाठी आमंत्रण देण्यात आलं. बाबासाहेब आंबेडकर ॲज अ लॉ मिनिस्टर त्या कॉन्फरन्सला गेले. बाबासाहेबांचं स्पीच आहे तेही या बुकमध्ये आहे. बाबासाहेब म्हणतात, मी तर फक्त बघण्यासाठी आलोय की तुमची ही सभा कशासाठी आहे आणि तुम्ही बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार तुमच्या देशाच्या बाहेर करण्याची तुमची काय योजना आहे हे केवळ बघण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे. बाबासाहेबांनी आपलं मार्गदर्शन त्या सभेमध्ये केलं आणि त्या कॉन्फरन्सने, त्या सभेने एक ठराव घेतला की दर 2 वर्षांनी आपण भेटायचं, दर 2 वर्षांनी आपण भेटायचं आणि ज्या ज्या बौद्ध देशाला जी जी गरज आहे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, जे जे आवश्यकता आहे ते बाकीच्या देशांनी मिळून त्या देशाला हातभार लावायचा. हे संघटन, बौद्ध देशांचं संघटन जे 27 देशांपासून सुरू झालं होतं ते 54 देशांपर्यंत पसरलं. 54 देश आता त्या संघटनेचे सदस्य झाले होते आणि 54 देशाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. बाबासाहेबांचं भाषण ते वाचताना मला थरकाप सुटतो. बाबासाहेब म्हणतात, हा एवढा तामझाम तुम्ही केलेला आहे हा व्यर्थ आहे, याचा काही उपयोग नाही. आता विचार करा, वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या कार्यक्रमात बाबासाहेब जात आहेत, त्यांच्या मंचकावरनं त्यांच्या कार्यक्रमाला म्हणतात की तुमचा कार्यक्रम काही अर्थाचा नाही. आणि का अर्थाचा नाही? बाबासाहेब म्हणतात, एवढा तामझाम तुम्ही केलात, एवढा खर्च तुम्ही या कार्यक्रमाला केलात, तुमचा देश तर पहिलेच बौद्ध आहे, आधीपासूनच बौद्ध. तुम्ही श्रीलंका आधीच बौद्ध, जापान आधीच बौद्ध. या बौद्ध देशामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार करून तुम्ही काय साध्य करणार आहात. आणि म्हणून मी तुम्हा लोकांना आमंत्रण देतो, तुम्ही भारताला, विश्वाच्या बौद्ध धम्माचा केंद्रबिंदू हा तुम्ही भारताला करा. कारण याच देशामध्ये सिद्धार्थाचा जन्म आहे, याच देशामध्ये सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्त झालंय आणि याच देशामध्ये बुद्धाचं महापरिनिर्वाण आहे. मी तुम्हा सगळ्यांना भारतामध्ये येण्याचं आमंत्रण करतो. भारतामध्ये या. आणि भारतात येत असताना, या देशामध्ये बौद्ध धम्माचं प्रचार आणि प्रसार करत असताना काय काय प्रिकॉशन्स घ्यायचेत याचा संपूर्ण आराखडा बाबासाहेबांनी. एकच बांधा, एकच विहार बांधा, पण ते भव्य आणि दिव्य बांधा. आजूबाजूच्या लोकांना वाटलं पाहिजे की इथे काहीतरी खूप मोठं काम होतंय. छोटे छोटे विहार बांधून, पत्र्याचे छोटे छोटे विहार बांधून त्या पद्धतीने बंदिस्त होऊ नका. एकच विहार बांधा, गल्लीमध्ये, बोळामध्ये, शहरामध्ये एकच विहार बांधा, पण ते भव्य दिव्य बांधा. आणि ते भव्य दिव्य बांधत असताना त्याच्या पॅरलल, त्याच्या ॲडजसंट शाळेची व्यवस्था करा. तिथे शाळा असली पाहिजे, महाविद्यालय असलं पाहिजे, बुद्धिस्ट सेमिनरीज असले पाहिजेत, जिथून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे कार्यकर्ते तयार होतील. असे सेंटर्स
तुमच्या विहाराच्या लगत शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबांच्या लक्षामध्ये, बाबासाहेबांच्या मनामध्ये माझ्या पोरांचं, माझ्या बाळांचं काय होणार आहे इथे लक्ष नव्हतं, माझ्या समाजाचं काय होणार आहे याकडे बाबासाहेबांचं लक्ष होतं. शेवटच्या श्वासापर्यंत समाज बाबासाहेबांच्या डोक्यात होता. बुद्ध आणि धम्मा कसा फॉलो करायचा आहे हा ग्रंथ कंप्लीट करत होते, प्रिफेस लिहित होते त्या ग्रंथाचा. आणि त्या ग्रंथाचा प्रिफेस लिहिल्यानंतर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण. सोलापूरची सीट ज्या आता माननीय प्रकाश आंबेडकरजी लढले, बाळासाहेब लढले, ती SC साठी राखीव आहे. सगळ्यांना माहिती आहे SC राखीव सीट आहे. सोलापूरची SC राखीव आहे. प्रकाश आंबेडकरांचं आजही ॲफिडेव्हिट इलेक्शन कमिशनच्या साईटवर आहे, कोणीही ते डाउनलोड करून वाचू शकता. प्रकाश आंबेडकरांनी कुठेही महार म्हणून उल्लेख केलेला नाही. बौद्ध माणूस आजही SCच्या सीटवर निवडणूक लढू शकतो. ही तुमच्याकडे सगळे अधिकार आहेत. उगाच तुम्हा लोकांना घाबरवलं जात आहे की बौद्ध लिहिलं नाही तर SCच्या जागा जातील. अरे बौद्ध म्हणूनही SCच्या जागा लढतात. रामदास आठवलेंची हिस्टॉरिकल जजमेंट आहे, तेही मला वाटतं शिर्डी SCच्या मतदारसंघातून लढले होते. लढल्यानंतर जो माणूस, ज्या माणसाचा पराभव झाला, त्यांनी कोर्टामध्ये याचिका दायर केली की हा माणूस बौद्ध आहे. बौद्ध असताना तो SCच्या जागेवर कसा लढू शकतो? सुप्रीम कोर्टाची बेंचमार्क जजमेंट आहे की एखादा SC माणूस कोणत्याही धर्माचा जरी अंगीकार करत असेल त्याला SCचे मिळणारे आरक्षण लागूच राहतील, अशा पद्धतीचा सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे. तुमच्या महाराष्ट्रामध्ये GR आहे 2017चा. एवढं सगळं असताना आम्हाला महार लिहा म्हणून सांगता. अच्छा, हे महार कशात असतात? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, बौद्ध धम्मामध्ये किती जाती येतात सांगा? 1 येते, 2 येते, 60 येतात, 80 येतात, किती येतात? एकही नाही, एकही जात येत नाही. आता जनगणनेमध्ये कॉलम बघा कसा तयार केलाय. खरं तर आता ही जी जनगणना होते ही भारत सरकारची नाही. भारत सरकार कधीच संपलं. कधी ऐकलं का कधी न्यूजपेपरमध्ये, कधी न्यूज चॅनलवर भारत सरकारचा हा उपक्रम, का भारत सरकारने हा निर्णय घेतला? भारत सरकार हे नाव कानावर कधी पडलंय का या 7 वर्षात? कोणतं सरकार? मोदी सरकार. मग ही गणना कोण करताय? मोदी. काय म्हणतात बघा बाबासाहेब, आता घरातल्या घरात, ब्रॅकेटमध्ये दिलंय भारतात, आता घरातल्या घरात हे पुष्कळ झालं. बाहेर काही दाखवा, जगात नाव जाहीर आहे ते फक्त बुद्धाचेच. जगात नाव आहे ते फक्त बुद्धाचेच. तेव्हा या धर्माचा प्रचार झाल्याशिवाय एवढी मोठी योजना तुम्हाला हातामध्ये दिली आहे, तिथं आमचं लक्षच कधी गेलं नाही. आम्ही सगळे राजकारण एके राजकारण. RPIचे 72 गट झालीत, समता सैनिक दलाचे गट झालीत, आता बुद्धिस्ट सोसायटी राहिली होती तिची गट करायला आम्ही सुरुवात केलेली आहे. एवढा मोठा प्लॅटफॉर्म बाबासाहेबांनी दिला असताना आमचं या धम्माकडे लक्षच नाही. आमचं धम्माकडे लक्ष नाही. काय हेतूने बाबासाहेबांनी तुम्हाला बौद्ध केलं माहित आहे? या देशाचं संविधान जर तुम्हाला न्याय देऊ शकला नाही तर हा बुद्ध तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. या देशामध्ये मागणी करण्याऐवजी जगामध्ये बौद्ध म्हणून जा आणि तिथून तुमचे अधिकार प्राप्त करा. पण आम्ही तिथे जायलाच तयार नाही. आमच्या वतीने जातंय कोण? आम्ही इथे भांडतोय. मागचं माझा बोर्डाचा उद्घाटन झालं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचे कमिटीचे मेंबर म्हणायला लागले, काही लोक आम्हाला भांडायला आले. आम्ही भांडतो इकडे कशासाठी? तू राष्ट्रीय अध्यक्ष का मी राष्ट्रीय अध्यक्ष? याच्यावर आमची भांडणं आहेत. याच्यासाठी भांडणं आहेत आमची. इथे भांडता बौद्ध धम्माचा सगळा मलिदा काहीच नाही आहे. काय आहे आमच्याकडे? काही साधनं आहेत? कशासाठी भांडताय? बुद्धिस्ट सोसायटीसाठी? काय बुद्धिस्ट सोसायटीचे ऑफिसेस आहेत? काय बुद्धिस्ट सोसायटीच्या कॉलेजेस आहेत? काय याचे महाविद्यालय तयार केलेत, युनिव्हर्सिटीज तयार केल्यात, विहार तयार केलेत? काय आहे बुद्धिस्ट सोसायटीकडे? झिरो. या 65 वर्षामध्ये बुद्धिस्ट सोसायटीची संपत्ती किती? झिरो. झिरोसाठी आमचं भांडण आहे. आणि बौद्धांच्या वतीने बौद्ध म्हणून कोण जाते बाहेर? माझा फेसबुक पेजला कधी व्हिजिट करा. हा 1.5-2 वर्ष तर भारतातच आहोत,
त्यामुळे भारताच्या बाहेर जाऊ शकलो नाही. व्हिएतनामचा 2019 किंवा 20चा माझा कॉन्फरन्स आहे, युनायटेड नेशन्सची कॉन्फरन्स आहे, 128 देशांची कॉन्फरन्स. त्या ठिकाणी मी माझं रिसर्च पेपर सिलेक्ट झाल्यामुळे ॲज अ डेलिगेशन मी त्या ठिकाणी माझा पेपर प्रेझेंट करत होतो. भारताच्या वतीने बौद्ध धम्मावर बोलण्यासाठी कोण होतं माहीत आहे? आम्ही इथे भांडतोय. एखादे भंतेजी असते तर आम्हाला अभिमान वाटला असता, आंबेडकर परिवारातला एखादा व्यक्ती असता तर आम्हाला अभिमान वाटला असता. बौद्ध धम्मावर कोण भाषण देत आहे? व्यंकय्या नायडू. जनेऊ धारण केलेला व्यंकय्या नायडू भारतातून बौद्ध धम्मावर बोलण्यासाठी जातो जगामध्ये. हा मार्ग बाबासाहेबांनी तुम्हाला दाखवलाय, आम्ही इथेच भांडतोय, बाहेर जायला तयार नाही. ज्या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचा मी उल्लेख केला, 1950 साली बाबासाहेब पहिल्यांदा या संस्थेच्या बैठकीला गेले, 54ला बाबासाहेब गेले, 56ला बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मदीक्षाचा कार्यक्रम आटपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये, मला वाटतं 28 नोव्हेंबर का काय अशी तारीख आहे, 28 नोव्हेंबरला बाबासाहेब रंगूनला त्या ठिकाणी वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या त्यांचा जीवनातला तो शेवटचा प्रसंग, शेवटची कॉन्फरन्स, त्या ठिकाणी बाबासाहेब तिथे गेले. वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचा प्रेसिडेंट बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव करताना म्हणतो, बघा ही एक घटना अशी आहे की जगामध्ये आजपर्यंत पुन्हा रिपीट झालेली नाही. बुद्धाची तुलना आजपर्यंत या जगामध्ये कुणाशीही करण्यात आलेली नाही. वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट 128 देशांचा अध्यक्ष म्हणतो की काहीच दिवसांपूर्वी भारतामध्ये एक मिरॅकल घडलेला आहे. ज्या पद्धतीने बुद्धाने काम केलं त्याच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आहे. 7 लाख लोकांनी बाबासाहेबांच्या नेतृत्वामध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे. ज्या पद्धतीने बुद्धाने काम केलं तसंच बाबासाहेबांनी काम केलं आणि म्हणून बाबासाहेबांना बोधिसत्व या उपाधीने बाबासाहेबांना गौरवण्यात, या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टने गौरव करण्यात आला. भारतरत्न कधी मिळाला? 91. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या 30-32 वर्षानंतर या देशाला वाटतं की बाबासाहेबांना भारतरत्न द्यावं. भारतरत्नासारखा तुच्छ किताब बाबासाहेबांना देतात. भारतरत्नासारखं बाबासाहेबांच्या जिवंतपणी बोधिसत्व ही पदवी जग बाबासाहेबांना देतात. जग जिवंतपणे. लक्षात घ्या, भारताची व्यवस्था आणि जगाची व्यवस्था. या भारताच्या व्यवस्थेतून बाबासाहेब तुम्हाला कुठे घेऊन आलेत? जगाच्या व्यवस्थेत. काय म्हणतायत? भारतात आता खूप झालं, जगात या. इथून बाहेर पडा आणि जगात या.